नमस्कार. सिटीच्या बातमीपत्र प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 18 मार्च 2025 वार मंगळवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. संयम ठेवा, कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतूनच जावे लागते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती. जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. शेजाऱ्यावर सूड उगवण्यासाठी निर्दोषाचा बळी. वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या या थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हत्या करून मृतकाच्या खिशात चिठ्ठी ठेवत संशय दुसऱ्याच्या अंगावर टाकण्याचा डाव आखण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या तपासाने सत्य उघडकीस आलंय. चला पाहूया ही संपूर्ण कहाणी. वलगावमधील शिराळा परिसरात एका निर्दोष व्यक्तीची निर्गुण हत्या करण्यात आली आहे. धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून हत्या केल्यानंतर आरोपीने मृतकाच्या खिशात खोट्या आरोपांची चिठ्ठी ठेवली आहे. त्यामागचा उद्देश स्पष्ट होता, शेजाऱ्यावर खोटा संशय आणण्याचा. मात्र पोलिसांनी हुशारीने केलेल्या तपासानंतर सत्य समोर आलंय आणि मुख्य मारेकऱ्याला अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. एक निर्दोष जीव सुडाच्या भावनेला बळी पडला. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केला आहे. पुढील तपास वलगाव पोलीस करीत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी समाजात बंधुभाव आणि शांतता राखण्याचा संदेश या निमित्ताने दिला जातोय. अमरावतीतील पन्नालाल नगर येथे मोठा अपघात घडलाय. मालवाहू ट्रक थेट 25 फूट खोल नाल्यात कोसळला. चालक आणि वाहक गंभीर जखमी झालेत. परंतु या अपघातामागील खरी कारण काय आहेत? काहीच महिन्यांपूर्वी कॉन्क्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या खालची जमीन पोकळ का झाली? सिटी न्यूजच्या वारंवार वृत्तांकनानंतरही प्रशासन का झोपले होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधूया या सविस्तर रिपोर्टमध्ये. 17 मार्चला अमरावतीतील पन्नालाल बगीचाजवळील मोठ्या नाल्यात मालवाहू ट्रक कोसळून चालक आणि वाहक जखमी झाले. ही दुर्घटना काही अचानक झालेली नाही. पायवाट रस्त्याच्या खालील भाग पोकळ झाल्याने हा भीषण अपघात घडला आहे. विशेष म्हणजे काहीच महिन्यांपूर्वी इथे रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात आले होते. मात्र रस्त्याच्या आतील भाग संपूर्ण भुसभुशीत राहिला. इतकंच नव्हे तर अनेक वर्षांपासून या पोकळ जागेत डुकरांनी आपले वास्तव्य केलं होतं. डुकरांनी रस्ता आतून कोरल्याने तो पूर्णपणे कमकुवत झाला होता. सिटी न्यूजने वारंवार या धोक्याची बातमी दाखवली. नागरिकांनी प्रशासनाला वेळोवेळी याबाबत सूचना देखील दिल्या होत्या. मात्र मनपा प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले. अखेर या निष्काळजीपणाचा फटका एका ट्रक चालकाला बसला. या अपघातानंतर सिटी न्यूज प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी थेट मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर 18 मार्चला आयुक्तांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यांनी स्पष्ट केलंय की आगामी काही दिवसातच पन्नालाल नगर येथील नाल्याच्या भिंतीचे मजबूतीकरण आमदार सुलभा खोडके यांच्या निधीतून करण्यात येईल. एक्सकॅव्हेशन झालंय, चालू आहे सध्या. चालू आहे. लेबर येतच होते तर ते उचलणार नाही. इकडल्या बाजूने मोठा रोड आहे सर. आता इकडून करा. आता इकडून काम करतो आम्ही.
त्याला मेन रोडवर त्रास होतो ना मटेरियलचा. हो सर. किती वेळ लागतील त्याला? ते 4 दिवसाचं काम आहे. सर, काल जो प्रकार घडलाय, ट्रक सुद्धा कोसळलेला आहे, तर आता आपण सुद्धा दखल घेतलेली आहे. आपण पाहणी केली आहे, काय आता आदेश दिले? पन्नालाल नगरमधील जो काल घटना घडली त्याची आज पाहणी केलेली आहे. तर पन्नालाल नगरमध्ये जे नालीचं काम चालू होतं त्यावेळी जे कामाकरता लागणारं मटेरियल घेण्याकरता जो ट्रक आला तो तिथे खाली गेलेला होता. ते तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं की तिथला जो रस्ता आहे तो खाली खचला आहे आणि बाजूला नाली आहे. आणि त्याचं रिटेन्शन वॉल नसल्यामुळे जास्त प्रमाणात स्कोरिंग झालं. तर त्यानुसार आता नवीन एस्टिमेट करायला सांगितलेलं आहे. त्यानुसार आपण कारवाई केली. या दुर्घटनेनंतर अखेर प्रशासन जागं झालं आहे. परंतु प्रश्न हा आहे की एक अपघात घडल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का? नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या दुर्लक्षाला जबाबदार कोण असणार? तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कळवा आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये. बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा अमरावती दौरा केलाय. त्यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासोबत बैठक घेऊन या प्रकरणाची सखोल चर्चा केली. सोमय्या यांनी विदर्भातील 4 जिल्ह्यात 19,762 बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यावर सहकार्य न करण्याचा आरोप केलाय. सोमय्या यांच्या मते अमरावती जिल्ह्यात एकूण 15,000 जन्म प्रमाणपत्रांपैकी 8,000 प्रमाणपत्रे बेकायदेशीर आहेत. राज्यात आतापर्यंत 40,000 बनावट जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि अकोला या 4 जिल्ह्यात 19,762 बेकायदेशीर प्रमाणपत्रे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासह अमरावतीमध्ये अशा 100 गुन्हेगारांची यादी पोलिसांना देण्यात आल्याचेही सोमय्या यांनी सांगितलेत. महसूल विभागाच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी लावला आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या 20 ठिकाणी बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात गुन्हे दाखल झाल्याचेही त्यांनी माहिती दिली आहे. काय मुद्दा होता आणि काय? आज अमरावती शहर आणि अमरावती ग्रामीण दोन्हीचे सगळे संबंधित अधिकारी, RDC होते, DCP, सगळे पोलीस, विस्तृत चर्चा झाली. आतापर्यंत राज्य सरकारने हा जो विलंबित जन्म प्रमाणपत्र घोटाळा संबंधात 3 आदेश दिलेले आहेत. एक, काही ठिकाणी बेकायदेशीररित्या नायब तहसीलदारनी सुनावणी केली. या 4 जिल्ह्यात म्हणजे नागपूर जिल्ह्यात सगळ्यात तहसीलमध्ये नायब तहसीलदारनी केली आहेत. अमरावतीमध्ये 15,000 अर्ज आले, त्यातला 8,000 अर्ज नायब तहसीलदार. अकोलामध्ये सगळे तालुक्यामध्ये नायब तहसीलदार आणि यवतमाळमध्ये पण अर्धा जिल्ह्यात नायब तहसीलदार. म्हणजे एकंदर या 4 जिल्ह्यातील 32 तालुक्यामध्ये 19,762 जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीररित्या नायब तहसीलदारने दिले. दुसरी गोष्ट की अमरावती शहर आणि ग्रामीण भागात जे पोलीसने FIR रजिस्टर्ड केला आहे त्यात 100 गुन्हेगारांची ज्यांनी फोर्जरी केली अशी नावं मी आधीच दिली होती. त्याची आता परत विस्तृत चर्चा झाली. मला असं विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात अमरावती शहर व अमरावती ग्रामीण म्हणजे अंजनगाव मध्ये आणखीन 8-10 लोकांचे अर्जदारांची अटक होणार. याचबरोबर सरकारी अधिकारी यात सहभागी झालेल्या आहेत. संगनमताने झालेला घोटाळा आहे. मी आग्रह केला आहे की सरकारी अधिकाऱ्यांवर पण कारवाई व्हायला. आमच्या जिल्ह्यात जसं आपण तुमचा जिल्हाधिकारी या सगळ्या प्रकरणात खूपच
असहकार्य करीत आहेत आणि म्हणून जे मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अफेअर्स IAS ती जी मिनिस्ट्री आता केंद्र सरकार त्या मंत्री महोदयांना भेटून मी यांचा वागणुकी संबंधात तक्रार केली आहे. बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या आरोपांमुळे राज्याच्या प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता या प्रकरणात पुढील काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे. बडनेरा रेल्वे स्थानकाच्या नामकरणावरनं मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज बडनेरा रेल्वे स्टेशन असे नाव देण्यात यावे या मागणीसाठी हिंदू सूर्य प्रतिष्ठानने अनोख्या पद्धतीने आंदोलन केलंय. नव्या इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेला फलक लावून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. अमृत महोत्सव योजनेअंतर्गत बडनेरा रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदू सूर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज बडनेरा रेल्वे स्टेशन या नावासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. प्रतिकात्मक नामकरणाद्वारे त्यांनी स्थानिक नागरिकांचा आवाज बुलंद केलाय. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं हे आंदोलन प्रशासनासाठी धक्कादायक ठरले आहे. रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांना या घटनेची माहिती न मिळणं ही गंभीर बाब मानली जात आहे. हिंदू सूर्य प्रतिष्ठानचे प्रदीप सोळंके यांनी या मागणीवर ठाम भूमिका मांडली आहे. या विदर्भाचं प्रवेशद्वार म्हणजे आमच्या बडनेराचं रेल्वे जंक्शन. हे रेल्वे जंक्शन अमृत योजनेतून पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून नूतनीकरण आणि आधुनिक होत आहे. आमच्या सर्व बडनेरा अमरावती जिल्ह्याच्या नागरिकांची सद्भावना होती की या नवीन रेल्वे स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात यावं. त्या अनुषंगाने आज शिवजयंतीनिमित्त आम्ही सर्व शिवप्रेमी हिंदू सूर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून, सर्व हिंदू संघटनाच्या माध्यमातून आणि माझ्या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी या ठिकाणी आम्ही प्रतिकात्मक या बडनेरा रेल्वे स्थानकाला नामकरण केलेलं आहे. मी माननीय खासदार अनिलजी बोंडे, माननीय खासदार बलवंतजी वानकडे व माजी खासदार श्रीमती नवनीतजी राणा यांना आपल्या माध्यमातून व रेल मंत्री तसेच या सर्व विभागाचे मुख्य यांना आपल्या माध्यमातून निवेदन करतो की या आमच्या लोकभावनेचा आदर ठेवून या अमृत योजनेच्या बनणाऱ्या या बडनेरा रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचं नामकरण देण्यात यावे व आमच्या लोकभावनेला सद्भावनेला हात घालून आम्हाला उपकृत करावे असे आवाहन मी यावेळेस करतो. जर या भावनेविरुद्ध जर कुणी समाजकंटक उठत असेल तर हा जो आमचा सद्भावना आहे तर आम्ही जन आंदोलन उभं करू असे मी या ठिकाणी आपणा सर्वांना आवाहन करतो. हे आपण जे नामकरण केलेलं आहे आणि या संदर्भात आपण काही वरिष्ठांना निवेदन दिले आहेत का? हा, निवेदन पाठवण्याची प्रक्रिया चालू आहे आणि औचित्य शिवजयंतीचं होतं म्हणून आजपासून आम्ही निवेदनाची प्रक्रिया चालू आहे. या संदर्भात आपण काही शासनाला अल्टिमेटम दिला आहे का रेल्वे प्रशासनाला? नाही, अल्टिमेटम नाही, आमचा त्यांना सद्भावना आहे. बडनेरा रेल्वे स्थानकाच्या नामकरणाचा मुद्दा आता अधिकच तापलेला दिसतोय. प्रशासन यावर काय भूमिका घेणार आहे आणि सुरक्षेच्या बाबतीत काय पावलं उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. अमरावतीतील डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलने गरजूंसाठी मोठे पाऊल उचलले आहे. 17 ते 19 मार्च दरम्यान आयोजित या 3 दिवसीय महास्वास्थ्य मेळाव्यात रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे. मार्डी रोडवरील या मेडिकल कॉलेजमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या जसे की एक्स-रे, MRI, CT स्कॅन, रक्त तपासणी, नेत्र तपासणी, ECG, 2D इको यासह विविध शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. यासोबतच रुग्णांना चहा, नाश्ता आणि दुपार व रात्रीचे जेवणही विनामूल्य दिले जाणार आहे. विशेष म्हणजे एंजिओग्राफीवर 100% सूट देण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. अमरावती. क्या नाम है? मोहम्मद नासिर. क्या हो गया? एक्सीडेंट हो गया. क्या लग रहा है आपको हॉस्पिटल में आके उपचार सुविधा कैसी मिल रही है? बहुत बढ़िया. शुरू से आखिरी अभी तक के बहुत बढ़िया इलाज. कैसे लगे कोई बात क्या? नहीं, किसी भी चीज खाना वगैरह भी सब फ्री. दोनों टाइम? हाँ, नाश्ता भी है. प्राप्ती बर्गर. कुठून आले? कोल्हापूरवरून. काय झाली होती? ते काम करतात ना फॅब्रिकेशनचा, तर ते टीनावरून पडले
10 फुटावरून, तर त्यांच्या कम्प्लीट फ्रॅक्चर सांगितला होता. तर MR मध्ये डॉक्टर म्हणे 100% ऑपरेशनची गॅरंटी आहे म्हणे. इथेच आणलं. हा, डॉक्टर राजेंद्र गोडेच्या हॉस्पिटलला. त्याच्यानंतर मग आता ट्रीटमेंट रोज त्यांची चालू आहे कंटिन्यू. तर त्या आज स्वतःहून पायावर उभे राहिले. ट्रीटमेंट खूप चांगली देतात तिथे. तुमची काय म्हणणं आहे? खूप चांगली आहे ट्रीटमेंट. किती दिवसात आराम पडला? 8 दिवसात जेवण वगैरे सगळं पद्धतशीर. अजय भालेराव. कुठून आले? मी अमरावतीवरून. काय झालं? मला कमरेचा त्रास आहे 2 महिन्यापासून. इथे मी नेहमी सतत ट्रीटमेंट घेतो आणि इथं मला सुविधा भेटते चांगली. आणि इथे डॉक्टर लोक सतत राऊंड मारतात. कधी त्रास झाला, पेन झाला तर ताबडतोब सिस्टर इथल्या ट्रीटमेंट देतात किंवा डॉक्टरांना बोलवतात आणि औषधोपचार वारंवार वेळेवर करतात. कुठे आले तुम्ही इथे? डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल अँड इन्स्टिट्यूट. सर्व तपासण्याचे पैसे लागले का? नाही, नाश्ता जेवण सगळं मोफत आहे. कुठं राहता? खारदाळे गाव राहतो. काय काय बिमारी आहे? बिमारी माझं आहे 17 साल मध्ये मी सायकलवरून पडलो होतो. हं, त्याच्यामुळे माझं साखर जमा झालं हं, आणि मी ते घरीच कपडा बांधून आणलं हं. आणि आता फक्त कॅल्शियमच्या गोळ्या तुमच्या दवाखान्याच्या खाऊन राहिलो. तसंच त्याच्यामुळे मला 50% फायदा झाला. व्यवस्था कशी आहे इथे? याची व्यवस्था तर बरी आहे म्हणा, पण सध्या आता दुपारपासून टांगलं तर काहीच नाही दिलं आम्हाला. कसं भेट? आता सध्या तर काही भेटलं नाही. आता संध्याकाळपासून नाहीच पडत. आजच आले? आजच आलो आणि श्वास बी आहे मला जरासा. सर्व सर्व त्रास आहे 4-5 वर्षापासून. हं. आज मी ते आलो तर थोडा गोळ्या दिल्या लिहून तो आराम झाला मला. आणि मी MRI केलेला आहे. नंतर रिपोर्ट उद्या मिळाला आहे. पैसे लागले कशाचे? नाही सर. मोफत झालं. वो जैसे गाड़ी लड़के जाते हैं शिविर में, तो उसने बताया कि शिविर है, वहाँ जाके बताओ, तो इसलिए हम भी आए यहाँ पे। हाँ, तो कमर में जरा गैप है, यहाँ पर हो जाएगा बोले। पैसे लगे काय की तपासणी? नहीं, कोई पैसा वैसा नहीं लगे अभी। सब खाना नाश्ता सब फ्री? हाँ, कितने दिन रुकने बोले? 3 दिन। सकाळी दवाखान्यात आली, सलाईन वगैरे दिली मला. सगळं पद्धतशीर आहे. इथं दवाखाना पण पास आहे. पैसे लागले कशाचे? नाही नाही, काहीच नाही लागले. एक काही पैसा नाही लागला. तपासणी वगैरे व्यवस्थित झाली. काय नाव तुमचं? रेखा राऊत. काही तपासणीचे पैसे लागले काय ते? नाही. सर्व तपासण्या मोफत झाली. हो ना. काय झालं म्हणजे काय कोणत्या उपचारासाठी आले तुम्ही इथे? हे तर असं आहे ना, हातापायाचं, डोक्यात शिल्लक निघते. हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या चमूमध्ये डॉक्टर नीरज मुरके, डॉक्टर सुनील हातकर, डॉक्टर सचिन हिरे, डॉक्टर रुपाली क्षीरसागर यांचा समावेश असून ते मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत. मित्र हो, डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज मार्डी रोड अमरावती येथे असणाऱ्या या 3 दिवसीय महाआरोग्य मेळाव्यात जे 17, 18 आणि 19 तारखेला होत आहे, याच्यात आम्ही प्रत्येक रुग्णाला सगळ्या सुविधा मोफत देत आहोत. आरोग्याविषयी जे सुविधा आहे त्याच्यात प्रामुख्याने MRI, CT स्कॅन, इको, ECG, रक्ताच्या तपासण्या, कानाच्या मशीनची तपासणी, डोळ्याच्या तपासण्या, ऑपरेशन्स, सर्व प्रकारचे ऑपरेशन्स आमच्या इथे पूर्णपणे मोफत होणार आहे. तुमच्याकडे पिवळा राशन कार्ड असू द्या की केसरी असू द्या की पांढरा राशन कार्ड असू द्या, प्रत्येक पेशंटला, प्रत्येक गरजू पेशंटला आमच्या इथे पूर्ण मोफत सुविधा उपलब्ध राहणार आहे. या 3 दिवसात जे पेशंट ऍडमिट होणार आहे त्यांना आमच्या इथे पूर्णपणे 2 वेळेचा नाश्ता, चांगला उत्कृष्ट जेवण आणि चहा याची सुविधा सुद्धा आम्ही केलेली आहे. ॲम्ब्युलन्सची सुविधा, बसची सुविधा आमच्या इथे उपलब्ध आहे. जे प्रसूती स्त्रिया आहेत, जे प्रसूतीसाठी येणार आहे, जे गरोदर बाया आहेत, त्यांचा नॉर्मल डिलेव्हरी, सिझेरियन कधी लागलं त्यांना तर ते सुद्धा पूर्णपणे मोफत आमच्या इथे होणार आहे. आमचे अध्यक्ष श्री योगेंद्रजी गोडे सर आणि सचिव मिस तन्वी गोडे मॅडम यांच्या प्रेरणेने हे जे आम्ही शिबिर घेतलेलं आहे. का घेतलेलं आहे? कारण की त्यांचं मानणं आहे की जे गरजू रुग्ण आहे त्यांना कॉर्पोरेट लेवलची उत्कृष्ट आरोग्य सेवा हे आपण पूर्ण मोफत करून देऊया. हा त्यांचा संकल्प जे घेतलेला आहे त्याला आम्ही सार्थक करण्याचा आम्ही पूर्ण डॉक्टर राजेंद्र गोडेची जी टीम आहे ते प्रयासरत आहोत.
आमच्या इथे पूर्ण तज्ज्ञ डॉक्टर मंडळी जी आहे ते पूर्ण कार्यरत आहे रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी. हेच नव्हे तर आमच्या इथे जे एन्जिओग्राफीची महागडी तपासणी असते ती सुद्धा आमच्या इथे मोफत आहे. डायलिसिस सुद्धा मोफत आहे. किडनीचे विकार आणि बाकीचे प्रत्येक गोष्टीचे ऑपरेशन्स, गर्भपिशवीचे असू द्या, दुर्बिणीचे असू द्या, नाकाचे असू द्या, थायरॉइडचे असू द्या, ते सर्वत्र फ्री राहणार आहे. तर मी परत पुनश्च आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक रुग्णाला ही माहिती पोहोचवा की मार्डी रोड अमरावती येथील डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज येथे 3 दिवसाचं हे जे महाआरोग्य मेळावा आहे याच्यात जरूर भाग घ्या. MRI, CT स्कॅन आणि प्रत्येक तपासणी त्यांची मोफत करण्यात येणार. ज्येष्ठ नागरिकांसाठी खास आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यादरम्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष स्पर्धाचे आयोजनही करण्यात येणार आहे. मेडिकल कॉलेजमधील 150 MBBS विद्यार्थी अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने रुग्णांची काळजी घेतील. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला आरोग्यविषयक समस्या असेल तर ही सुवर्ण संधी गमावू नका. 17 ते 19 मार्च दरम्यान डॉक्टर गोडे मेडिकल कॉलेजला नक्की भेट द्या आणि या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्या. अकोल्यात मंगळसूत्र चोरीच्या घटनेने हृदय पिळून टाकणारा प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या गाड्यातील मंगळसूत्र हिसकावून पडणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करणाऱ्या नवऱ्याला चोरट्याने निर्दयपणे मारहाण केली आणि त्याचा मृत्यू झालाय. काय आहे नेमकी ही धक्कादायक घटना, पाहूया सविस्तर रिपोर्ट. अकोल्याच्या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर एका दाम्पत्याने रेल्वेतून उतरल्यावर ही दुर्दैवी घटना घडली आहे. पत्नीच्या गाड्यातील मंगळसूत्र हिसकावून पडणाऱ्या चोरट्याचा पती हेमंत गावंडे यांनी पाठलाग केला. तब्बल 800 ते 900 मीटर पर्यंत पाठलाग केल्यानंतर चोरटा हेमंत गावंडे यांच्या तावडीत सापडला. मात्र पकडले जाताच चोरट्याने हाताशी लागेल त्या वस्तूने हेमंत यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार केलेत. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या हेमंत गावंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या 24 तासात आरोपीला अटक केली. आरोपीचं नाव परमार असून तो मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हेमंत गावंडे यांच्या पत्नीने या घटनेनंतर आक्रोश व्यक्त करत मंगळसूत्र न्यायचं होतं, नवरा नाही, असा सवाल उपस्थित केला. आरोपीला अकोला शहरातून अटक करण्यात आलेली आहे. नेमकी आता डिटेल माहिती माझ्याकडे नाही, LCB शेअर करेल. अकोला शहरातूनच अटक केलेली आहे. आरोपीने फिर्यादी यांची गळ्यातील चेन स्नॅच करून पळून जात असताना त्यांचे पती त्यांचा पाठलाग करत होते. पाठलाग करणाऱ्या पतीचा एका अंधारामध्ये सुनसान जागेवरती त्यांनी मोठ्या जड वस्तूने त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जबर दुखापत करून त्यांना गंभीर दुखापतग्रस्त केलेले आहे. चोरीसारख्या घटनेत माणसाचा जीव जाणं हे समाजाला हादरून टाकणार आहे. आरोपीला कडक शिक्षा होण्यासाठी पोलीस तपास वेगाने सुरू आहे. मात्र एका मंगळसूत्राच्या बदल्यात एका कुटुंबाचा आधार गमावला गेलाय. ही घटना समाजमध्ये सुन्न करणारी आहे. नागपूर येथील घटनेनंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणावरनं सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी नितेश राणे आणि बजरंग दलाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्य सरकार गुंडांना संरक्षण देत असल्याचा दावा केला आहे. चला पाहूया या संदर्भातील सविस्तर बातमी. मी गृहमंत्री असताना सांगतो, आम्ही तो अशा पद्धतीने कधी वातावरण खराब होऊ दिलं नाही आणि अशा पद्धतीने कोणाला संरक्षण देऊ दिलं नाही. आधी मला आठवतं तिथले SP बदलण्यासाठी त्यावेळेस धनंजय मुंडे माझ्या मागे इतके लागले होते की माझी तक्रार त्यांनी मुख्यमंत्री केली की आमचा SP बदलत नाही. त्यावेळेस आम्ही अशा पद्धतीनं आपल्या पसंतीचे अधिकारी द्यायचे आणि मग त्या पद्धतीनं गुंडांना संरक्षण द्यायचं. अशा पद्धतीचं वातावरण आम्ही होऊ दिलं नाही. असं आहे की नागपूर शहर हे अतिशय शांततापूर्वक शहर आहे. अतिशय शांत वातावरण तिथलं आहे. सर्व जाती धर्माचे लोक सलोख्याने त्या शहरामध्ये राहतात. आणि कालची जी दुर्दैवी घटना झाली, पण एक आहे की सर्व
नागपूरकरांनी चांगलं सहकार्य केलं, शांतता ठेवली, त्याच्यामुळे वातावरण लवकर कंट्रोलमध्ये आलं. पण कसं आहे की हे वातावरण खराब करण्याचं काम ज्या पद्धतीने काही राज्यातलेच काही मंत्री जसे नितेश राणे आहेत, ज्या पद्धतीने त्यांचं वक्तव्य सातत्यानं येत असतं. आता मधात होळीचा सण झाला, त्या होळीच्या वेळेस खटका मटण झटका मटण तो एक प्रकार, त्याच्या बाबतीत स्टेटमेंट द्यायचं. नंतर परवाच्या दिवशी बजरंग दलनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी सांगितलं की राज्य शासनाने औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातनं काढली पाहिजे आणि राज्य शासन जर काढत नसेल तर मग आम्ही कार सेवा करून ती काढू, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य झालं. मग त्याच्यामुळे काय अशा पद्धतीचं वातावरण खराब होतं आणि सर्व शासनाशी संबंधित हे सर्व मंडळी असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीत सर्वांना तंबी द्यायला पाहिजे की अशा पद्धतीचं वक्तव्य करून कोणी महाराष्ट्रामध्ये एकमेकामध्ये कलुषित वातावरण करू नये, द्वेषाचं वातावरण करू नये, या दृष्टीनं सर्वांना मुख्यमंत्र्यांनी तंबी द्यायला पाहिजे असं मला वाटतं. पोलीस अधिकाऱ्यांसोबत संवाद आज त्यांच्या जमीन अर्जावर सुनावणी आहे. असं आहे, आता छत्रपती शिवाजी महाराजांवर अवमानपूरक बोलणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. जे वारंवार असे प्रकार घडत आहेत आणि प्रशांत कोरटकर नागपूरचेच आहेत. नागपूरच्या कोणत्या कोणत्या नेत्याची त्याचे संबंध आहे सर्वांना माहित आहे. प्रशांत कोरटकरने अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर त्याच्या घराला संरक्षण होतं आणि घराला संरक्षण असताना तो तिथून फरार झाला. हा सुद्धा एक आश्चर्याचा विषय आहे की घराला संपूर्ण संरक्षण असताना प्रशांत कोरटकर तिथून फरार होतो, अजून त्याचा पत्ता लागत नाही. मीडिया तुम्हाला लोकांना मिळतो, तुम्हाला बाईट देतो, पण पोलिसांना मिळत नाही. आता आज त्याचा कोर्टामध्ये त्याचा निकाल आहे, कोर्ट काय निर्णय देतो पाहू. अनिल देशमुख यांच्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा गदारोळ माजला आहे. सरकारच्या भूमिकेवर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असताना राज्य सरकार यावर काय भूमिका मांडतं आहे हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरेल. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. चांदूर बाजारमध्ये हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून औरंगजेबाची कबर तातडीने हटवावी, अन्यथा बजरंग दल लाखोंच्या संख्येने छत्रपती संभाजीनगरकडे कूच करेल असा इशारा देण्यात आला आहे. आज हिंदू संघटनाच्या मोर्चाने संपूर्ण शहर दणाणून सोडले आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमच्या खास रिपोर्टमध्ये. चांदूर बाजारमध्ये हिंदू संघटनांचा मोठा एल्गार, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत. छत्रपती संभाजी महाराज व्यायाम शाळेपासून निघालेल्या या मोर्चाने नेताजी चौक, जयस्तंभ, किसान चौक मार्गे तहसील कार्यालय गाठलेत. बस एक धक्का और औरंग्या की कबर गिराव अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. बजरंग दल मैदान में, छत्रपति के दरबार में, बजरंग दल मैदान में, जय छत्रपति संभाजी महाराज की जय। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार रामदास शेडके यांना निवेदन देऊन कबर तातडीने न हटवल्यास स्वतः कार सेवा करण्याचा इशारा दिलाय. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडनं सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. हिंदू संघटनाच्या मागणीमुळे हा विषय आता संपूर्ण महाराष्ट्रात गाजवतोय. औरंगजेबाच्या कबरीवरनं राजकीय वातावरण तापलं असून यापुढे प्रशासन काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
जय श्रीराम. समस्त देशमध्ये जो आता एक वाद पेटलेला आहे, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ पूर्ण भारतभर विश्व हिंदू परिषद बजरंग दल मार्फत मागणी आहे की जे औरंगाबादमध्ये असलेली औरंगजेबची कबर हे तोडण्यात यावी आणि जो राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि हा औरंगजेब जो आहे हा काही भारतातला नसून हा परप्रांतीय आहे आणि या देशात बाहेरून येऊन त्यानं जे स्वाऱ्या केल्या आणि हा देश लुटायचा जो प्रयत्न केला, तो असा व्यक्ती त्याची कबर भारतात ठेवणे हे चुकीचे आहे. असे मी सर्वांना आवाहन करतो की ज्यावेळेस बजरंग दल आवाहन करेल त्यावेळेस पुन्हा एकदा कारसेवा करू. चांदूर बाजारसह संपूर्ण महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर हटवा ही मोहीम पेटली आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्या या आंदोलनानंतर प्रशासन काय भूमिका घेणार आणि कायदा सुव्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूरमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर पोलिसांनी तात्काळ संचारबंदी लागू केली आहे. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163(1)(2)(3) अंतर्गत हा कठोर निर्णय घेतला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया विशेष रिपोर्टमध्ये. 17 मार्चला सकाळी 11:30 वाजता शिवाजी महाराज पुतळ्यासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. औरंगजेब की कबर हटाव अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी प्रतिकात्मक कबर जाळल्यामुळे तणाव वाढला. यानंतर संध्याकाळी भालदारपुरा परिसरात दुसऱ्या गटाने दगडफेक केली. अचानक उसळलेल्या हिंसाचारात अनेक वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वेळीच हस्तक्षेप केला. मात्र वाढत्या तणावामुळे नागपूरच्या गणेशपेठ, कोतवाली तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की वैद्यकीय कारणे व अत्यावश्यक सेवांसाठी संचारबंदीमधून सूट देण्यात आली आहे. परंतु 5 पेक्षा अधिक लोकांचा जमाव, अफवा पसरविणे किंवा हिंसक कृती करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करणे ही सर्व नागपूरकरांची जबाबदारी आहे. अफवांपासून दूर राहा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करा.
नागपूरमध्ये 2 गटांमध्ये झालेल्या वादावर आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पोलिसांवरील हल्ला सहन केला जाणार नाही अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली आहे. जात पात धर्म विसरून कारवाई केली जाईल असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. दिनांक 17 मार्च 2025 रोजी नागपूर शहरात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने या ठिकाणी मी सभागृहात निवेदन करतोय. काल दिनांक 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केले. हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर त्या ठिकाणी जाळली. यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर अपराध क्रमांक 114/2025 नुसार भारतीय न्याय संहिता 299, 37(1) व 3 सह 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला. दुपारी 3:09 हा गुन्हा दाखल झाला. यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता. अत्तरोळमधील नमाज आटोपून 200 ते 250 चा जमाव हा त्या ठिकाणी तयार झाला आणि नारे देऊ लागला. याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे प्रारंभ केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला. यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये आमंत्रित करण्यात आलं. त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली. एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागामध्ये 200 ते 300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले. त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते. या घटनेत 12 दुचाकींचे नुकसान झाले आहे. या घटनेमध्ये काही लोकांवर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे. तिसरी घटना भालदारपुरा भागात सायंकाळी 7:30 वाजता झाली. 80 ते 100 लोकांचा जमाव तिथे होता. तिथे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला. या घटनेत एक क्रेन, 2 JCB व काही 4 चाकी वाहने ही जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेमध्ये 33 पोलीस जखमी झाले आहेत, ज्यामध्ये 3 उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत. त्यातल्या एका पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने त्या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे. एकूण 5 नागरिक जखमी झालेले आहेत. 3घांना उपचार करून सोडले आहेत. 2 रुग्णालयात आहेत, यातला एक ICUत आहे. एकूण 3 गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. तहसील पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे एकूण 5 गुन्हे आहेत. 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. एंट्री पॉइंटवर नाकाबंदी. या तहसील, कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर, कपिलनगर या ठाण्यांचा समावेश आहे. SRPFच्या 5 तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व CP, SP यांची VC घेऊन राज्यभर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिलेले आहेत. अध्यक्ष महोदय, एकूणच याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सकाळची एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्णपणे शांतता होती. पण त्यानंतर मात्र संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे. याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेले आहेत आणि काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड, वरती जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले. शस्त्र देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते. ते शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत. वाहनांची जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना, काही ठराविक आस्थापनांना त्या ठिकाणी लक्ष करण्यात आलेलं आहे. 3 DCP लेवलचे लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि जसं मी सांगितलं की यातल्या एका DCPवर तर थेट कुऱ्हाडी वार हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये काही ना काही एक प्रकारे काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न हा देखील त्या ठिकाणी दिसतो आहे. अशा लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई ही केलीच जाईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची कोणालाही परवानगी या ठिकाणी देण्यात येणार नाही. आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही. पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही. पोलीस शांतता प्रस्थापित करत होते. अशा वेळी पोलिसांवर केलेला हल्ला अतिशय चुकीचा आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये
कायदा आणि सुव्यवस्था राखणं, शांतता राखणं आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे. मी नागपुरातली जनता असेल, महाराष्ट्रातली जनता असेल, या सर्व जनतेला ही विनंती करू इच्छितो की सर्व समाजांचे धार्मिक सण हे या कालावधीमध्ये चाललेले आहेत. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे. कोणीही संयम सोडू नये. आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कशी राखता येईल, एकमेकाच्या प्रति आदरभाव कसा राखता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न हा सर्वांनी करावा. अशा प्रकारची या निमित्ताने मी अपील करतो. खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः, म्हणजे मी कुठल्या सिनेमाला दोष देत नाहीये, खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर आणला. पण त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय. या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी असल्या तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वांनी संयम बाळगला पाहिजे. महाराष्ट्र एक प्रगतिशील राज्य आहे. या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहे. या ठिकाणची कायदा सुव्यवस्था, इथली सगळी जी काही सामाजिक घडी आहे ही जर योग्य प्रकारे राहिली तर मला असं वाटतं की आज ज्या प्रगतीकडे आपण चाललोय त्या दिशेने जाण्यास आपल्याला अधिक मदत होईल. आणि म्हणून निश्चितपणे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता, शांतता राखण्याकरता मी आवाहन करतो. आणि त्यासोबत ही देखील चेतावणी देतो की कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला, त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई ही केली जाईल, हे देखील या निमित्ताने मी सांगतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील या वक्तव्यामुळे आता नागपूर गट संघर्ष प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात अशा घटनांना स्थान नाही असे स्पष्टपणे सांगत मुख्यमंत्र्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळवण्याचे आवाहन केले आहे. नागपूर शहरातील जुनी मंगळवारी मच्छी मार्केट येथील खुल्या जागेत चाललेला जुगार पोलिसांनी छापेमारी करून बंद केलाय. गुप्त माहितीच्या आधारावर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि अनेक जुगाऱ्यांना पकडले. पोलीस छापेमारीत 15 मोबाईल फोन, नगदी रक्कम आणि एकूण 3,37,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. खुल्या जागेत सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी तातडीने धाड टाकली, ज्यात काही जुगारांनी पोलिसांच्या येण्याच्या आधीच पळ काढला. तथापि अनेक जुगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आम्ही सर्व जुगारांना चेतावणी देतो की यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असे पोलीस उपनिरीक्षक आदर्श भंडारे म्हणालेत. या ठिकाणी पोलीस ठाणे लकडगंज हद्दीमध्ये जुनी मंगळवारी ढेवरपुरा मच्छी मार्केटच्या पाठीमागे एका घराच्या गच्चीवर मोकळ्या जागेमध्ये काही लोक एकत्र जमून ताज पत्त्याचा डाव खेळत आहेत अशी आम्हाला माहिती मिळालेली होती. गुप्त बातमीदाराद्वारे अशी माहिती मिळाल्याने आम्ही सदर घटनास्थळी वरिष्ठांना सांगून शहानिशा करण्यासाठी गेलो असता आम्हाला त्या ठिकाणी अंदाजे 10 ते 15 इसम हे हातात ताज पत्त्यांचा डाव खेळताना आढळून आले. आम्हाला पाहताच ते हातातले पत्त्याचे पाने टाकून पळण्याचा प्रयत्न केला, परंतु स्टाफच्या मदतीने सर्वांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर त्या लोकांना त्यांची नावे विचारण्यात आली तर त्यांनी त्यांची नावे मयूर सुभाष सुर्वे, निखिल खुशाल कुमेरिया, मनीष लीलाधर भांडकर, चंद्रशेखर गणपती बोराडकर, रेहान जावेद शेख, संकेत राजू नाईक, संतोष हलबाजी साठवणे, हर्ष श्रवण पवार, साहिल शेख वल्द मोहम्मद रियाज, अदनान अमर राठोड, प्रणय संतोष कोटवार, नदीम शेख वल्द असरास अहमद, हर्षल पांडुरंग निखारे, जगन्नाथ काशीनाथ निमजे, कपूरचंद लालचंद नंदनकर अशी त्यांनी आम्हाला नावे सांगितली. सदरची एकूण 15 लोके होती. यामध्ये अंधाराचा फायदा घेऊन 2 लोक पळून गेले. जी लोके ताब्यात होती त्यांना त्यांची नावे विचारली असता
त्यांनी जे दोन इसम पळून गेलेले आहेत त्यांची नावे राजेश हरुभाऊ कर्णुके व जावेद जब्बार शेख अशी सांगितली. सदरच्या इस्मांच्याकडून आम्हाला एकूण 3,37,200 रुपयेचा मुद्देमाल मिळून आलेला आहे. यामध्ये सदरचे जे व्यक्ती होते यांच्याकडून 38,900 हे अंग जडतीतून त्यांच्या मिळाले आहेत. तर पत्त्याच्या डावावरून एकूण 7,300 रुपयाची रक्कम मिळालेली आहे. तसेच मोबाईलची अंदाजे किंमत 2,91,000 रुपये अशी आहे. यामध्ये एकूण 3,37,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसेच 15 मोबाईल जप्त केलेले आहेत. यामध्ये 2 आरोपी पळून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेले आहेत. सदरची कारवाई ही मान्य पोलीस निरीक्षक गुन्हे साईनाथ रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आदर्श भंडारे, पोलीस हवालदार गणेश 4040, पोलीस शिपाई धनंजय 2154, पोलीस शिपाई सचिन 6325, पोलीस शिपाई दीपक 19,257 यांनी मिळून ही संयुक्त कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक आदर्श भंडारे आणि त्यांच्या टीमने केलेल्या या छापेमारीमुळे जुगारांच्या अड्ड्यांवर कडक कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये अशी सूचना सर्व जुगारांना दिली आहे. नागपूरमध्ये 2 गटांमध्ये झालेला वाद अतिशय निंदनीय असून हा सुनियोजित कट असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून समाजात शांतता टिकविण्यासाठी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. पाहूया या संदर्भातील सविस्तर बातमी. काही लोकांना दगडांनी दगडफेक केल्यामुळे मारहाण जखमी झालेत. काही लोकांना तर मला समजलं की कुऱ्हाडीचा वार देखील त्या ठिकाणी केला, हत्यारं होती, पेट्रोल बॉम्ब टाकले गेले आणि हे सगळं जे काही घडलेलं आहे ते असं वाटतं की पूर्वनियोजित एक साजिश होती. कारण एका भागामध्ये दरवेळेला 100-150 टू व्हीलर पार्क व्हायच्या त्या मोमिनपुरा भागामध्ये, पण त्या दिवशी काल एकही गाडी तिथे पार्क नव्हती. परंतु इतर टू व्हीलर गाड्या आणि 4 व्हीलर गाड्या जाळून टाकल्या गेल्या आणि मोठ्या प्रमाणावर तिथं दगडफेक केली. हॉस्पिटलला लक्ष केलं. तिथे एक 5 वर्षाची मुलगी बाल बचावली. त्या हॉस्पिटलमध्ये देवदेवतांचे फोटो जाळून टाकले आणि अशा प्रकारचं दुर्दैवी घटना काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी केली आहे. त्या समाजकंटकांना खरं म्हणजे पोलीस हे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतात. त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी आग विझवायला गेली, त्या फायर ब्रिगेडची गाडी तोडून जाळून टाकली. पोलिसांच्या गाड्यांवर हल्ला केला. खऱ्या अर्थाने हा जो काही समाजकंटकांनी केलेला भ्याड हल्ला आहे त्याचा निषेध मी करतोच. परंतु या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस रात्रंदिवस करतात. त्यांच्यावर हल्ला करणं, त्यांना जखमी करणं, डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी करणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आणि म्हणून जे समाजकंटक आहेत त्या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई पोलीस करतील. गृह विभाग, आमचे मुख्यमंत्री सातत्याने त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि म्हणूनच नागपूर हे शांतताप्रिय जिल्हा आहे, शहर आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचं जाणीवपूर्वक दंगल घडवून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम, द्वेष पसरवण्याचं काम जे कोणी समाजकंटक करतील त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांची गय केली जाणार नाही. यामध्ये सकाळी आंदोलन झालं होतं आणि सकाळी आंदोलन झाल्यानंतर मला वाटतं औरंगजेबाच्या विरोधात आंदोलन झालं. तर त्या आंदोलनामध्ये नंतर पोलिसांनी दोन्ही समाजाला शांत केलं आणि शांतता प्रस्थापित केली. परंतु संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर सर्व लोक एकत्र येऊन समाजकंटकांनी हा हल्ला घडवलेला आहे आणि म्हणून हा हल्ला पूर्वनियोजित असावा अशा प्रकारचा दाट संशय येतोय. त्यामुळे पोलीस त्याचं चौकशी करतीलच आणि त्याच्यामधून मुळाशी जातील. पोलीस कुणालाही सोडणार नाहीत, कारण शेवटी
तिथल्या नागरिकांची सुरक्षितता आणि या राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन देखील मी करतो. शेवटी आपल्याला राज्यामध्ये शांतता कायम ठेवायची आहे, कायदा सुव्यवस्था राखायचं आहे. आपल्याला सर्वसामान्य माणसाला कुठेही त्रास होऊ नये अशा प्रकारचं भूमिका सरकारची आहे. परंतु मला एवढंच इथं सांगायचं आहे की हा औरंगजेब या आंदोलनकर्त्यांचा कोण लागतो? तो काय संत आहे का महात्मा आहे का त्यांनी चांगलं काम केलंय? जे त्याला चांगलं म्हणतात, चांगला प्रशासक म्हणतात, खरं म्हणजे त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे, आताचा छावा चित्रपट पाहिला पाहिजे. ज्या क्रूर कर्म्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केले, तुकडे तुकडे केले, डोळे काढले, नखं छाटली, त्यांची जीभ छाटली, अंगावरची सालटी सोलली, त्याच्यावर गरम तेल ओतलं, मीठ टाकलं, अशा अनंत यातना, अनन्वित छळ 40 दिवस आपल्या छत्रपती संभाजीराजांचं ज्यांनी केला त्याचं समर्थन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या देशद्रोहाचं समर्थन करणं. औरंगजेब काय इथं औरंगजेबाने आमच्या आया बहिणींवर अत्याचार केला, माता भगिनींवर केला, मुलाबाळींवर केला, मंदिरं तोडली, सगळं नष्ट केलं. हा महाराष्ट्राचा द्वेष्टा होता, महाराष्ट्राचा द्रोही होता, हा देशाचा द्रोही होता. आणि म्हणून अशा देशद्रोहाचं समर्थन करणं म्हणजे एक प्रकारचा देशद्रोहच आहे. आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचा देशद्रोह, औरंगजेबची कबर ही महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे. औरंगजेब हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. आणि म्हणून तो कलंक पुसण्यासाठी अनेक लोक आंदोलन करतायत. त्यांचं अजिबात चुकीचं असं मी म्हणणार नाही. आणि म्हणून ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर आक्रमण केलं त्या ब्रिटिशांच्या देखील खानाखुणा आपण पुसून टाकल्या. आणि म्हणून अनेक देशांमध्ये आपण पाहिलं तर आक्रमणकार्यांची खानाखुणा आपण पुसतो. आणि म्हणून या औरंगजेबाने तर ब्रिटिशांपेक्षा जुलम केला, जुलमी राज्यकारभार केला आणि सगळ्यांवर अन्याय केला. अशा औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं, त्याचं समर्थन करणं हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सहन करणार नाही, महाराष्ट्र माफ करणार नाही त्यांना. नागपूरमध्ये झालेल्या या घटनेचा तपास सुरू असून पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. समाजात अफवा पसरवणाऱ्यांवरही लक्ष ठेवले जात आहे. नागपूरसह संपूर्ण राज्यात शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. नागपूरमध्ये 2 गटांमध्ये वाद झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्याचं तर थोडक्यात वाचले, कुऱ्हाडीनंच त्यांना मारलेलं आहे. हातावर कुऱ्हाड केली म्हणून ते ऑपरेट झाला, तर ते दुसरीकडे लागली असती एखाद वेळी धोकादायक परिस्थिती झाली असती. पोलिसांना जास्त मार आहे. एक पेशंट आहे ते आयसीयूमध्ये आहे. पेशंटला जे नागरिक आहे त्यांना डिस्चार्ज झाला आहे. मला असं वाटतं की पोलिसांना जी गंभीर दुखापत झाली आहे तर पोलिसांनी काल ढाल म्हणून काम केलं. 2 समाजात मधात पोलीस असल्यामुळं आणि पोलिसांनी पब्लिक ऑफिसरला पण विधी केल्यामुळं पोलिसांना जास्त त्रास झाला आहे. आता मी आव्हान केलं आहे नागपूरच्या जनतेला की सर्वांनी आता शांत राहावं. कुणी या ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण करू नये. मलाही सांगितल्याप्रमाणे सोशल मीडियावरही आम्ही लक्ष देऊन आहोत आणि आता तणावपूर्ण शांतता काही ठिकाणी आहे. मान्य पोलीस आयुक्तांनी आणि पोलीस कमिशनर आणि कलेक्टर या सर्वांनी पूर्ण शहरावर लक्ष केंद्रित केलं आहे, घटनेवर लक्ष केंद्रित केलं आहे. माननीय मुख्यमंत्री मिनिट टू मिनिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मिनिट टू मिनिट या घटनेचे आढावा घेतात आहे. आणि आता आपण सर्वांना माझी विनंती आहे पत्रकार मोदयांना की सर्वांना, सर्व समाज, सर्व धर्माचे लोक, सर्व पॉलिटिकल लोक, सर्व NGO, सर्व संस्था, सर्वांनी नागरिकांवर
शांत करण्याकरता नागपूरची सांस्कृतिक आणि सामाजिक विरासत, नागपूरचे संस्कार जपण्याकरता काम करावं. कोणीही समाजाने समोर येऊ नये. ज्या पद्धतीने आम्ही सर्व हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई एकत्र काम करतो, नागपूर शहरामध्ये सर्व एकत्रित सण साजरे करतो, पुढच्या काळातही आपण सर्व एकत्रित राहून जे समाजकंटक आहे ते समाजकंटक या पद्धतीने पोलिसांवर अटॅक करतात, हे समाजकंटक शोधून काढले पाहिजे. सर्व समाज एकत्र आला, सर्व धर्म एकत्र आले तर समाजकंटक बदमाशी करू शकणार नाही. आणि म्हणून सर्वांना शोधून काढण्याचं काम पोलीस करतीलच, पण समाजाने आणि नागपूरच्या जनतेने पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे, अशी विनंती करण्याकरता मी खास करून नागपूरमध्ये आलो आहे. मी नागपूरच्या जनतेला शांतता आणि पोलिसांना सहकार्य, प्रशासनाला सहकार्य करावं अशी विनंती आम्ही करतो. पुलिस अधिकारी जो घायल है उनका हालचाल जाना है, क्या अभी सिचुएशन है उनकी, और कितने अधिकारी घायल हैं और कितने कर्मचारी और आम लोग? देखिए, हमारे 2 डीसीपी यहाँ पर एडमिट है. जो कदम डीसीपी है उनको राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिलेल्या आव्हानानुसार नागरिकांनी संयम बाळगावा आणि अफवांपासून दूर राहावे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, आरआरसी 899, फास्ट वे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल 92. आता अमरावती विदर्भ नंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी.